jungle. पश्चिम बंगाल, आसाम आणि पांडिचेरीत भाजपचा विजयाचा सांगलीत जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण, पंतप्रधानांच्या नेतृत्वावर जनतेचा शिक्कामोर्तब, आमदार सुधीरदादा गाडगे. सांगली दिनांक 4 मे 2026 पश्चिम बंगाल, आसाम आणि पांडिचेरी या राज्याच्या विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दैदिप्यमान यशामुळे देशभर आनंदाचे वातावरण आहे. या विजयाची पडसाद सांगलीतही उमटले असून सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करून जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी भारत माता की जय, नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणदणून गेला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरून आणि गुलाल उधळून विजयाचा आनंद व्यक्त केला. या प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार सुधीरदादा गाडगे म्हणाले की हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आणि केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात केलेल्या लोककल्याणकारी कामावर जनतेने ठेवलेला विश्वास आहे. विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर भाजपने जनतेची मने जिंकली आहेत. आगामी काळात ही पक्ष अधिक जोमाने सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी कटिबद्ध राहील. या विजयोत्सवाप्रसंगी भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश धंग, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, अजिंक्य वुमन्स फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मंजिरीताई गाडगे, सांगली महानगरपालिका स्थायी समिती सभापती अतुल माने, भाजपा आदी पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.